असं म्हणतात की राजकारणामध्ये सख्या भावावर सुद्धा विश्वास ठेवू नये। राजकारणात कधीही काहीही घडू शकतं। आता या वाक्याचा अनुभव महाराष्ट्राच्या जनतेला चांगलाच आलेला आहे, ते काय वेगळं सांगण्याची गरज नाहीये। नमस्कार, आपलं स्वागत आहे मराठी चॅनलवर। तर आजचा विषय आहे बंद खोलीतील चर्चा। विषय थोडा जुना आहे, भूतकाळातील काही गोष्टी तर सांगावंच लागेल। हा काळ म्हणावा तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या घट्ट मैत्रीचा। अर्थातच तेव्हा शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती। आता थोडेफार तर वादविवाद होतच असतात, भांड्याला भांडं लागतच असतं, त्यामुळे जागा वाटप किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टी असेल थोडंफार मतभेद होत होते, परंतु तेव्हा वाद हा चव्हाट्यावर गेलेला नव्हता। आता या मैत्रीमध्ये जर ठिणगी पडायचं काम सुरू झालं तर ते झालं 2019 मध्ये। जर आपण पाहिलं तर 18 फेब्रुवारी 2019 रोजी शिवसेना व बीजेपी यांच्या युतीची घोषणा झाली होती। 18 फेब्रुवारी 2019 ला ज्यावेळेस ही पत्रकार परिषद झाली त्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे स्पष्ट म्हणाले होते, वाचून दाखवतो मी तुम्हाला। ते म्हणाले होते की मित्र पक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करू आणि उरलेल्या ज्या जागा आहेत त्या ठिकाणी अर्ध्या जागा शिवसेना व बीजेपी लढे आणि पुन्हा सरकारमध्ये आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या, हे वाक्य नंतर तुम्हाला कळेल की किती महत्त्वाचं होतं। पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे। म्हणजे ज्यावेळेस मित्र पक्षांची चर्चा करून जेव्हा जागा निश्चित होतील आणि ज्या उरलेल्या जागा आहेत त्यामध्ये शिवसेना आणि बीजेपी अर्ध्या घेणार होते आणि त्यानंतर सरकार आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे, असं त्यांचं वाक्य होतं। त्या पत्रकार परिषदेमध्ये असं त्यांचं वाक्य होतं। आता या वाक्याचा जो अर्थ होता तो नक्कीच शिवसेनेने वेगळा घेतला आणि बीजेपीने वेगळा घेतला। म्हणजे जो वाक्य होतं पद आणि जबाबदाऱ्या समसमान वाटप, या वाक्याचा जो अर्थ आहे दोघांनी वेगवेगळा घेतला होता। आता ही जर पत्रकार परिषद तुम्ही पाहिली तर यामध्ये बघा देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्या बाजूला अमित शहा होते व त्यांच्या बाजूला उद्धव ठाकरे होते। तर ही अशी पत्रकार परिषद झाली आणि आता ही पत्रकार परिषद संपल्यानंतर रात्रीच उद्धव ठाकरे हे काय म्हणाले जनतेला ते बघा। लोकसभेच्या 22 जागा लढवत होतो, त्याच्यात आणखीन एक वाढून घेतलेली आहे। समान जागा आणि जबाबदाऱ्यांच्या अधिकाराचा समान वाटप, ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री, ते मी स्वीकारलेलं नाही। आता यावरूनच कळतं की दोन्ही पक्षांनी या वाक्याचे जे देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषद मध्ये म्हणले होते त्यांचे वेगवेगळे अर्थ घेतले, हे यावरून स्पष्ट होते। आता जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणूक तेव्हा होणार होती, म्हणजे अजून झालेली नव्हती। ही फक्त एक युतीची घोषणा होती शिवसेना आणि बीजेपीची, जे मध्ये मतभेद चालू होते थोडेफार त्यांच्या जागा वाटपेवर 2014 मध्ये किंवा बऱ्याच गोष्टीवर वादविवाद चालू होते, जास्त प्रमाणात नव्हते पण होते जागा वाटपेवर। तर त्यानंतर ही परत एकदा युतीची घोषणा झाली होती। आता यानंतरचे जर प्रसंग पाहिले आपण तर लोकसभा निवडणूक झाली, बीजेपीचे आणि मित्र पक्ष त्यांचे आहेत त्यांचं सरकार आलं आणि आता होणार होती विधानसभा निवडणूक। आता नक्कीच बीजेपीचा आत्मविश्वास वाढलेला होता, निवडणूक झाली होती, लोकसभा निवडणूक झाली होती, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होता। आता त्या काळातच म्हणजेच विधानसभा निवडणूक होण्याच्या आधी इंडिया टुडेवर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाबद्दल काय बोलले होते ते बघा। अंडर देवेंद्र फडणवीस लीडरशिप चीफ मिनिस्टर आप रहेंगे, क्या ये साफ है? कोई शक है आपको कि आपके मन में शक क्यों है? महाराष्ट्र के किसी भी व्यक्ति के मन में कोई शक नहीं है। आता ते इथे मुख्यमंत्री पदाबद्दल स्पष्ट करताना आपल्याला दिसत आहे। आता यामध्ये त्यांनी स्पष्ट केले होते, म्हणजे मुख्यमंत्री पदाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी इंडिया टुडे मध्ये स्पष्ट करताना आपल्याला दिसते, परंतु यानंतर शिवसेनेचे काय म्हणणं होते। आता हे जे पुढील प्रसंग येतात हे अत्यंत महत्वाचे, जे आपण म्हणतोय की बंद खोलीतील चर्चा, तर हे अत्यंत महत्वाचे। आता तर शिवसेनेचे असे म्हणणे आहे की ज्यावेळेस ही चर्चा सुरू होती देवेंद्र फडणवीसच्या इंटरव्ह्यूच्या आधी, तर या चर्चेमध्ये आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे एका खोलीमध्ये चर्चा करत होते। आता या चर्चेत आदित्य ठाकरे व देवेंद्र फडणवीस हे चर्चेनंतर थोडं बाहेर गेले आणि यामध्ये उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे खोलीमध्ये चर्चा केली। तर याच खोलीमध्ये त्यांनी म्हणजेच अमित शहा यांनी उद्धव ठाकरेला असे म्हणले की सगळी पदे ही समसमान वाटून घेण्यात येईल। अमित शहा हे उद्धव ठाकरेंना त्या खोलीमध्ये जेव्हा हे दोघंच होते तेव्हा असे म्हणाले होते की सगळी पदे ही समसमान वाटून घेण्यात येईल, मुख्यमंत्री पद सुद्धा अडीच वर्ष, परत एकदा आपण सांगू की मुख्यमंत्री पद सुद्धा अडीच वर्ष वाटून घेण्यात येईल,
असे अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना त्या खोलीमध्ये म्हणाले होते, असे शिवसेनेचे म्हणणे आहे, असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. व यावरच अमित शहा यांचे म्हणणे आहे की अशा प्रकारचे कोणतेही वचन मी दिलेले नाही, असे कोणतेही वचन दिले नाही, असे अमित शहाचे म्हणणे आहे. आता इथे दोघांच्या वाक्यामध्ये समानता नाही आहे, म्हणजे शब्द पण वेगळे आणि वाक्य पण वेगळे असं आपण म्हणू शकतो. आणि त्यानंतरच विधानसभा निवडणूक झाली. BJPच्या जागा थोड्या कमी आल्या, अर्थातच म्हणजे त्यांना सरकार बनवण्यासाठी शिवसेनेची गरज होती. आता इथेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा जो मुद्दा आहे तो उचलून धरला की आधी दिलेले वचन जे आहे त्याचं सांगा, त्याची पूर्ती कधी होणार, ती कधी पूर्ण होणार ते सांगा, त्यानंतरच आपण पुढे चर्चा करू व तसेच पाठिंब्याचे पत्र सुद्धा त्यानंतरच दिले जाईल, असे उद्धव ठाकरे हे म्हणाले होते. आता यावर जे उद्धव ठाकरे म्हणाले यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की कोणतेही वचन देण्यात आले नव्हते आणि मुख्यमंत्री पदावर सुद्धा असे कोणतेही वचन देण्यात आलेले नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला जी दिशा मिळाली ते आपल्याला माहीतच आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत जाऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत जाऊन सत्ता स्थापन केली आणि पुढे जे घडलं ते आता परत एकदा सांगायचं झालं तर मग त्यामध्ये शिवसेना फुटली, महाविकास आघाडी तिकडे बनली, बऱ्याचशा गोष्टी घडल्या. म्हणजे जर सांगत झालं तर या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याचशा वाईट गोष्टी झाल्या, म्हणजे अतिशय खालच्या स्तराच्या गोष्टी सुद्धा झालेल्या आहेत असे आपण म्हणू शकतो. आता खरं पाहिलं तर बंद खोलीमध्ये कोणतं वचन दिलं होतं का, जर दिलं होतं तर ते कोणतं दिलं होतं. आता यावर खरं पाहिलं तर उत्तर अजूनही मिळालेलं नाही आणि यावर उत्तर उद्धव ठाकरे आणि अमित शहा हे दोघेच देऊ शकतात, बाहेरील जनता तर काही देऊ शकत नाही. या चर्चेबाबत त्यांनी दोघांनी सुद्धा आपापली भूमिका मांडलेली आहे, ती सगळ्यांसमोर आहेच. अर्थातच त्यामध्ये कोणतीही समानता नाही आहे. सर्वप्रथम हे सांगत झालं की त्या दोन्ही वाक्यामध्ये म्हणजे उद्धव ठाकरे जे म्हणतात आणि अमित शहा जे म्हणतात त्यामध्ये कोणतीही समानता नाही आहे. आता मात्र काळ बदललेला आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक ही सर्व गोष्टींसाठी किंवा सर्व युतींसाठी, महायुती असो, महाविकास आघाडी असो किंवा सर्व पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाची लोकसभा निवडणूक झालेली आहे. बऱ्याचशा गोष्टी तिथे पण बघितल्या आपण. आता आहे विधानसभा निवडणूक. आता जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर दोन्ही युतीकडून जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित झालेला नाही, बंद खोलीत सुद्धा झालेलं नाही, कुठेच नाही झालेलं आहे यावेळेस. तर अजून सुद्धा ही घोषित झालेली नाहीये. नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. तर या बंद खोलीच्या चर्चेनंतर महाराष्ट्राचे राजकारण हे भरपूर बदलले. पक्ष फुटले, युत्या बदलल्या, पक्षच काय इथं नेते पण फुटले. या डोळ्यांनी राजकारणामध्ये भरपूर गोष्टी पाहिल्या, ते पण पहिल्यांदा. तुम्हाला काय वाटतं, त्या बंद खोलीमध्ये खरंच कोणते वचन देण्यात आले होते का? जर वचन देण्यात आले होते तर असं काय झालं की ते वचन पूर्ण नाही करण्यात आलं? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा. धन्यवाद.